अंबुबाची मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवसासाठी पूर्णपणे बंद केले जातात. या काळात कोणालाही आत जाण्याची किंवा दर्शन घेण्याची परवानगी नसते. अंबुबाची मेळ्याच्या या 3 दिवसात नेमकं काय घडतं? चला सविस्तर जाणून घेऊया. आसाम मधील गुवाहाटी येथे असलेल्या नीलाचल पर्वतावर कामाख्या देवीचे मंदिर आहे. दरवर्षी जून महिन्यात येथे अंबुबाची मेळा सुरू होतो आणि हा मेळा सुरू होताच अशा काही गोष्टी घडतात ज्या संपूर्ण जगाला थक्क करतात. अंबुबाची मेळा सुरू होताच कामाख्या देवीच्या गर्भगृहाचे दरवाजे 3 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केले जातात. या काळात कोणालाही आत जाण्याची किंवा दर्शन घेण्याची परवानगी नसते. लोकश्रद्धेनुसार या काळात देवी रजस्वला म्हणजेच मासिक पाळीच्या अवस्थेत असते. म्हणूनच हा कडक नियम पाळला जातो. या 3 दिवसात मंदिरातील रोजची पूजा, अभिषेक, आरती आणि सर्व दैनंदिन विधी तात्पुरते थांबवले जातात. या काळात सृष्टीची निर्मिती करणाऱ्या जगदंबेला पूर्ण विश्रांती दिली जाते अशी भाविकांची श्रद्धा आहे. पण आश्चर्य बघा, मंदिराचे दरवाजे बंद असले तरी भक्तांचा उत्साह तसूभरही कमी होत नाही. मंदिर बंद असूनही देश विदेशातून लाखो भक्त कामाख्या टेकडीवर दाखल होतात. आपल्या लाडक्या माऊलीच्या दर्शनाची आस धरून अनेक भाविक या 3 दिवसांत कडक उपवास करतात, अखंड जप करतात आणि नामस्मरण करत मंदिराबाहेरच ठाण मांडून बसतात. अंबुबाची मेळा हा फक्त एक उत्सव नाही बरं का, तर तांत्रिक विद्येचा सर्वात मोठा काळ सुद्धा मानला जातो. भारतातील कानाकोपऱ्यातून अघोरी, नागासाधू, तांत्रिक, संन्यासी आणि शक्तीचे उपासक येथे एकत्र येतात. हा काळ सिद्धी प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. या 3 दिवसात साधक प्रामुख्याने मंत्र साधना आणि यंत्रपूजन करत असतात. दशमहाविद्या उपासना आणि शक्ती साधना सुद्धा केली जाते. अनेक साधक या काळात गुप्त ठिकाणी ध्यान आणि कठीण तपश्चर्या पूर्ण करतात. या काळात संपूर्ण नीलाचल पर्वतावर एक वेगळीच ऊर्जा असते. दिवस रात्र हवेत विरघळणारा मंत्रोच्चार, भजनांचे सूर आणि हवनाचा धूर यामुळे येथील वातावरण जितकं भक्तिमय असतं तितकंच ते रहस्यमय आणि अलौकिक वाटू लागतं. एवढंच नाही तर या उत्सवाचा संबंध थेट आपल्या काळ्या आईशी म्हणजेच शेतीशी आहे. आसाममध्ये मानलं जातं की या काळात पृथ्वी माता सुद्धा विश्रांती घेत असते. म्हणूनच निसर्गाचा आदर राखण्यासाठी अनेक शेतकरी या 3 दिवसात शेतीची कोणतीही कामं करत नाहीत. 3 दिवस संपल्यानंतर 4थ्या दिवशी पहाटे देवीचे विशेष स्नान घातले जाते. संपूर्ण मंदिराचे शुद्धीकरण करून महापूजा घातली जाते आणि त्यानंतर ज्या क्षणाची लाखो डोळे वाट पाहत असतात तो क्षण येतो. मंदिराचे गर्भगृह भक्तांसाठी खुले केले जाते. मंदिर उघडल्यावर भक्तांना जो प्रसाद मिळतो तो अतिशय दुर्मिळ मानला जातो. देवीच्या आसनावर ठेवलेले लाल रंगाचे पवित्र वस्त्र हे भक्तांना दिले जाते. शिवाय अंगोदक म्हणजेच मंदिरातील पवित्र जल हा प्रसाद सोबत असणं म्हणजे देवीची असीम कृपा असण्यासारखा आहे. हा उत्सव आपल्याला एक मोठा संदेश देतो. ज्या मासिक पाळीबद्दल समाजात आजही उघडपणे बोललं जात नाही, त्याच मासिक पाळीला निसर्गाचा नियम म्हणून स्त्री शक्ती, मातृत्व आणि सृजन शक्तीचा सोहळा म्हणून येथे साजरा केला जातो. म्हणूनच हा उत्सव जगातील इतर सर्व धार्मिक मेळ्यांपेक्षा वेगळा आणि अद्वितीय ठरतो. कामाख्या मंदिराचे दरवाजे जरी 3 दिवसांसाठी बंद असले तरी या 3 दिवसांत लाखो भक्तांची श्रद्धा, साधना आणि देवीप्रती असलेली भक्ती सर्वोच्च शिखरावर पोहोचलेली असते. म्हणूनच अंबुबाची मेळा हा भारतातील सर्वात रहस्यमय आणि अद्भुत धार्मिक उत्सव मानला जातो. आता कामाख्या देवीच्या मंदिरातून मिळणारे एक छोटेसे लाल वस्त्र हे लाखो भक्त प्राणापलीकडे जपून ठेवतात. अगदी राजे महाराजे सुद्धा, मोठे उद्योगपती असो आणि तांत्रिकही असो, या वस्त्रासाठी वर्षानुवर्ष वाट पाहतात. असं काय विशेष असतं या वस्त्रात? का मानलं जातं ते देवीच्या अद्भुत शक्तीचे आणि आशीर्वादाचे प्रतीक? आणि हे वस्त्र घरात ठेवल्याने नक्की काय होते? तर आसाम मधील या कामाख्या देवी मंदिरातील अंबुबाची मेळा हाच एक अलौकिक रहस्याने भरलेला आहे. या मेळ्यात देश विदेशातून येणाऱ्या भक्तांसाठी सर्वात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय असतो तो म्हणजे इथे मिळणारा हा विशेष प्रसाद. या प्रसादाला रक्तवस्त्र किंवा रजस्वला वस्त्र असं म्हटलं जातं. आता हे फक्त लाल कापड दिसत असलं किंवा वस्त्र दिसत असलं तरी यामागे असलेली श्रद्धा भक्तांना थक्क करणारी आहे.
अंबुबाची मेळ्यादरम्यान कामाख्या मंदिराची गर्भगृह सलग 3 दिवस पूर्णपणे बंद असते. या दरम्यान काय घडतं तर लोकश्रद्धेनुसार या 3 दिवसात देवी रजस्वला म्हणजेच मासिक पाळीच्या अवस्थेत असते. मंदिर बंद करण्यापूर्वी देवीच्या मुख्य पीठाभोवती पांढऱ्या रंगाचे स्वच्छ वस्त्र अंथरले जाते किंवा या वस्त्राची घडी करून ठेवले जाते. जेव्हा 3 दिवसानंतर चौथ्या दिवशी मंदिराचे दरवाजे उघडतात तेव्हा ते पांढरे वस्त्र देवीच्या अद्भुत शक्तीमुळे लाल रंगाचे झालेले असते. याच पवित्र वस्त्राचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि जमलेल्या लाखो भक्तांना प्रसाद म्हणून वाटले जातात. यालाच म्हणतात कामाख्या देवीचे रक्तवस्त्र. पण हे वस्त्र इतके शक्तिशाली का मानले जाते तर यामागे भक्तांचा असलेला अढळ विश्वास आणि अनुभव कारणीभूत आहे. भक्तांच्या श्रद्धेनुसार हे वस्त्र साक्षात देवीच्या जिवंत शक्तीचं प्रतीक आहे. असं मानलं जातं की हे पवित्र वस्त्र आपल्याकडे किंवा आपल्या घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. घरातील सर्व प्रकारची वाईट शक्ती, नजर दोष आणि संकट या वस्त्राच्या प्रभावाने नष्ट होतात. घरात एक वेगळीच दैवी ऊर्जा आणि शांतता वाटते. गरिबी दूर होते. व्यवसायात आणि नोकरीत प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. देवीच्या चरणाला स्पर्श झालेले हे वस्त्र भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासही मदत करते अशी मान्यता आहे. शिवाय जे साधक ध्यान किंवा साधना करतात त्यांच्यासाठी हे वस्त्र एका कवचासारखं काम करतं. अनेक भक्त हे वस्त्र आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणीही ठेवतात, जेणेकरून घरात कधीही धान्याची आणि धनाची कमतरता भासू नये. देवीची हे अथांग कृपा आपल्यासोबत राहावी म्हणून लोक या वस्त्राचा अतिशय आदराने वापर करतात. काही लोक याला आपल्या व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या ठिकाणी मुख्य काउंटरवर सुद्धा ठेवतात. तर अनेक जण या वस्त्राचा छोटासा तुकडा एका ताईतमध्ये भरून गळ्यात किंवा दंडावर कायमस्वरूपी जवळ बाळगतात. आता हे वस्त्र कोणताही चमत्कार घडवते याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नसला तरी मात्र जिथे विश्वास असतो तिथेच देव असतो. हिंदू धर्मात प्रसाद हा नेहमीच देवतेच्या आशीर्वादाचं रूप मानला गेलाय. याच शुद्ध भावनेतून लाखो भक्त या वस्त्राला साक्षात देवीचं रूप मानतात. शिवाय अंगोदक, पाण्याचा दुसरा महाप्रसाद. अंगोदक म्हणजे गर्भगृहातून वाहणारे पवित्र जल. हे जल अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जाते, ज्याचे काही थेंबही भक्तांचे जीवन धन्य करू शकते अशी श्रद्धा आहे. कामाख्या देवीचे हे रक्तवस्त्र भक्तांच्या अश्रूचे, त्यांच्या अखंड विश्वासाचे आणि आईच्या मायेचे प्रतीक मानले गेले. म्हणूनच तासनतास उन्हा पावसात उभे राहून प्रत्येक भक्त हे वस्त्र मिळवण्यासाठी आसुसलेला असतो. तुम्हाला सुद्धा कामाख्या देवीच्या या पवित्र प्रसादाबद्दल माहिती होती का? आणि तुमच्यापैकी कोणाकडे हे वस्त्र आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता अंबुबाची मेळा हा तंत्र साधकांसाठी अत्यंत महत्वाचा काळ मानला जातो. शाक्त परंपरेतील श्रद्धेनुसार या दिवसात देवीची शक्ती विशेषतः जागृत झालेली असते, त्यामुळे साधना अधिक प्रभावी मानली जाते. देशभरातून तांत्रिक, अघोरी, नागासाधू आणि शक्ती उपासक कामाख्या येथे येऊन मंत्रजप, ध्यान, यंत्रपूजन आणि देवीची उपासनाही करतात. विशेषतः दशमहाविद्या साधना, शक्ती साधना आणि मंत्रसिद्धीसाठी हा काळ शुभ मानला जातो. मात्र तंत्र साधना ही अत्यंत गूढ आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली जाणारी साधना आहे. त्यामुळे सामान्य भक्तांनी तंत्र प्रयोग करण्याऐवजी देवीची भक्तिभावाने पूजा करणं, नामस्मरण करणं आणि जप करणं अधिक योग्य मानलं जातं. अंबुबाची मेळ्यातील तंत्र साधना ही शक्तीची उपासना मानली जाते, जिथे साधक देवीच्या कृपेने आध्यात्मिक उन्नती आणि आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. अंबुबाची मेळ्याशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध श्रद्धा आहे, ती म्हणजे कामाख्या मंदिरातील योनीपीठाजवळील नैसर्गिक झरा. लोकमान्यतेनुसार देवी रजस्वला अवस्थेत असताना या झऱ्याचे पाणी लालसर दिसते, त्यामुळे हा काळ देवीच्या सृजन शक्तीचे आणि स्त्रीत्वाचे प्रतीक मानला जातो. याच काळामुळे अंबुबाची मेळ्यादरम्यान मंदिराचे गर्भगृह 3 दिवस बंद ठेवले जाते. अनेक भक्त या घटनेकडे देवीच्या दैवी शक्तीचे चिन्ह म्हणून पाहतात. मात्र ही धार्मिक श्रद्धा आणि स्थानिक परंपरेवर आधारित मान्यता असून याबाबत कोणताही निश्चित वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातं. तरीही हे रहस्य, श्रद्धा आणि अध्यात्म यांमुळेच अंबुबाची मेळा जगभरातील भाविकांसाठी आकर्षणाचा विषय ठरतो. तुम्ही कधी कामाख्या मंदिरात गेला आहात का? आणि इथे अंबुबाची मेळ्याविषयी तुम्हाला काय अनुभूती आली? तुमच्याकडे कामाख्या देवीचे रक्तवस्त्र आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल
त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.